केजरीवाल हा खोटारडा आणि मक्कार मनुष्य आहे हे समजायला वेळ लागला. पण या 10 वर्षात ते समजलं लोकांना की दारू घोटाळा, त्या मालीवालवर त्याच्या पीएने केलेला हल्ला, त्यानंतर त्या शीश महालवर केलेला खर्च, प्रचंड भ्रष्टाचार आणि नुसता प्रोपगंडा, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत होत्या. परंतु लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागला. त्या या इलेक्शनमध्ये लोकांपर्यंत पोहोचल्या. लोकांच्या लक्षात आलं की केजरीवालवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे लोकांनी, आणि दुसरं म्हणजे लोकांचा भारतीय जनता पार्टीवर आणि मोदीजींवर विश्वास आहे होता. सतत त्यांनी 35% मतं पहिली मिळत होते भाजपला. पण यावेळी त्यांनी बघितलं की लोकसभेत नुसतं देऊन उपयोग नाही आहे, तर विधानसभेतही भाजपला बहुमत दिल्याने दिल्लीची प्रगती जास्त होईल. त्यामुळे डबल इंजिनचं सरकार काम करेल. अशा या सगळ्या वातावरणामध्ये संपूर्ण देश आज भाजपमय आहे, हिंदुत्ववादी होत चाललेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीच या देशाचं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने रक्षण करू शकते. मोदीजीचं समर्थ नेतृत्वच भारताला समोर नेऊ शकते. हा विश्वास सगळ्या जनतेला आल्यामुळे हळूहळू संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचं वातावरण पसरतं आहे आणि प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विजय होतोय. कारण की आम्ही निवडणुका आटोपल्या लागलीच आमच्या संघटनेवर काम करतो. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका संपल्याबरोबर सदस्य नोंदणीला सुरुवात झाली. आज आमचं टार्गेट 1.5 कोटी सदस्याचं आहे. 1 कोटीचा आम्ही पूर्ण केलेला आहे. 50 लाख अजून करणार आहे. त्यामुळे संघटनेत काम करणारी भारतीय जनता पार्टी, लोकांमध्ये जाऊन काम करणारी भारतीय जनता पार्टी, सर्व समाज स्तरामध्ये जाऊन काम करणारी भारतीय जनता पार्टी, अशा प्रकारचं स्वरूप भारतीय जनता पार्टीचं आहे आणि मोदीजींचं नेतृत्व. त्यामुळे स्वाभाविकरित्या दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय झाला याच्यात मला काहीच आश्चर्य वाटत नाही. अजून पूर्ण निकाल आलेले नाही आहे दिल्ली विधानसभेचे, परंतु सकाळपासून जे रुझान चालू आहे ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या फेवरमध्ये आहे. त्यामुळे मला खात्री आहे की हे रिझल्टमध्ये कन्वर्ट होतील आणि रिझल्ट भारतीय जनता पार्टीच्या फेवरमध्ये राहील. आणि गेल्या 3 टर्मपासून भारतीय जनता पार्टी जी बाहेर आहे ती भारतीय जनता पार्टी यावेळी दिल्लीमध्ये विधानसभेमध्ये सत्तेवर येईल.